नमस्कार दर्शकांनो, मी दिव्यानी आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देशातील, विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या। तर वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी फ्रान्समधील एव्हियन येथे आयोजित G7 शिखर परिषदेदरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांची भेट घेतली। यावेळी पंतप्रधान मोदी यांनी भारत नेहमी शांततेच्या बाजूने उभा राहील ही भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली। कोणत्याही संघर्षाचा मार्ग संवाद आणि कटनीतूनच निघू शकतो असं सांगत भारत शांतता प्रस्थापित करण्याच्या सर्व प्रयत्नांना पाठिंबा देत राहील असं त्यांनी म्हटलं। नागपूरच्या कपिलनगर पोलीस ठाणे हद्दीत कौटुंबिक वादातून एका व्यक्तीवर जीवघेणी हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार शेंडेनगर येथील राहुल सोमकुर आणि त्याचा मेहुणा जितेंद्र उर्फ शिवबुन्ना बमनेल हे गेल्या काही दिवसापासून एकत्र राहत होते। दरम्यान झालेल्या वादात राहुलने पत्नीला मारहाण केल्याचा आरोप असून त्याच्यावर संतापातून मेहुण्याने लाकडाने राहुलच्या डोक्यावर वार केला। या हल्ल्यात राहुल गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहे। पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। नागपूर विधान परिषद निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडत असताना भाजप उमेदवार डॉक्टर राजीव पोतदार यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे। माध्यमांशी बोलताना डॉक्टर पोतदार यांनी 836 मतदारांपैकी 582 मते आपल्या बाजूने असल्याचा दावा केला। तसेच वैयक्तिक संबंधामुळे अनेक मतदारांचा पाठिंबा मिळाल्याचे सांगत 650हून अधिक मते मिळवण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे आणि आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे। नागपूर विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवार अतुल लोंढे यांनी आपला विजयाचा विश्वास व्यक्त करत भाजपवर टीका केली आहे। माध्यमांशी बोलताना अतुल लोंढे यांनी 836 मतदारांशी संपर्क साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। तसेच भाजप नगरसेवकांवर दबाव टाकत असल्याचा आरोप करत विजयांचा विश्वास असेल तर अशा उपायांची गरज नसल्याचं म्हटलं। मतदारांनी पाठिंबा मिळेल आणि आपण विजयी होऊ असा विश्वास लोंढे यांनी व्यक्त केला। आजच्या नागपूर समय मराठी बुलेटिनमध्ये इतकंच। आम्ही तुमच्यासोबत आणत राहू ताज्या, महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असेल तर नक्की तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि हो, पुढील अंकासोबत आमच्यासोबत जुळले राहा। त्यानंतर सुरक्षित राहा, जागरूक राहा आणि आपल्या नागपुरावर गर्व करा। मी दिव्यानी, तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन। धन्यवाद।